मित्रांनो, तर हे माझ्या हॉस्टेलचा गेट आहे. हॉस्टेलचं नाव लिहिलं आहे. आणि आता तुम्हाला असं वाटेल की जर्मनी आणि रशियाच्या वॉरच्या वेळेची जागा आहे. नाही शपथ एकदम भारी आहे. हॉस्टेल म्हणजे आहे दुसऱ्या मजल्यावर. हा फ्लोअर मला माहीत नाही काय आहे. हे आता आपण उतरलो. हे ओपनच असतं असं वाटतं मला. यस, हे बघा ही अशी जागा आहे. आणि आजच मला वाटतं तिथे त्या लोकांनी बोर्ड लावलं आहे सरप्राइझिंगली. थोडे काल तर माझी हालतच खराब झाली, शोधून शोधून हैराण झालो. तर मित्रांनो, आता आपण पहिलं जाऊया एंटिकामध्ये. एंटिका म्हणजे मेडिकल शॉप. आणि मेडिकल शॉपमधून आपल्याला बाय करायचं आहे. थोडंसं शू बाईट झालं आहे मला, ते पहिला करू. औषध घेऊ त्याच्याकरता आणि मग पुढची जर्नी चालू करू. एक मित्रा इकडे होता, त्याने काहीतरी एक सजेशन दिलं आहे. तर बोला की या ठिकाणी जाऊन ये. तर तिथे जाऊन येऊया, बघूया कशी जागा आहे ती. चलो, आता पहिला रस्ता लक्षात ठेवतो, मग जाताना इझी होईल. अदरवाईज मित्रांनो, ही जागा लक्षात ठेवण्याकरता मी रेकॉर्ड करतो आहे. दुसरं काही पर्पज नाही आहे. आणि काय येताना आपल्याला काय भाषा बॅरियर असल्याकारणाने आपण व्यवस्थित येऊ शकतो. जर व्हिडिओ जरी असेल रस्ते बघून आपण पोचू शकतो. तर आपण सदोवा स्टेशनला चाललो आहे. त्याच्या आधी मेडिकल, तिकडनं मग सदोवा स्टेशन, आणि मग पुढचं काहीतरी क्रिप्तो नावाचं काहीतरी नाव आहे जागेचं. 20-1 मिनटावर आहे. तर तिथे व्हिजिट करूया. तिथे खूप छान असं जागा आहे. तो बोलला हिरवळ आहे, नदी आहे, लेक आहे, काहीतरी आहे. बघूया, आवडलं तर ते आपण बघूच. तर ओव्हरऑल मित्रांनो मला सांगा, पीटर्सबर्गच्या जागा गल्ल्या कशा वाटतात तुम्हाला? पण माझी जागा हॉरिबल होती बाबा. तिकडे एंट्री, तो काहीतरी सांगत होता एक रशियन की राजपुतीनचा तिथे खून झालेला, त्याला मारून टाकलेलं, आणि त्यामुळे ती जागा अनडेव्हलप्डच ठेवली आहे. जवळ 150-200 वर्ष जुनी जागा आहे ती. आता राजपुतीन कोण होता मला माहीत नाही. ते एकदा हिस्ट्री चेक करावी लागेल, स्टडी करावं लागेल कोण आहे बाबा. त्याला का मारला ते जाऊ देत, पण आईला तुझी अख्खा एरिया रिडेव्हलप व्हायला पाहिजे होता आतापर्यंत. तो झाला नाही. बाकी सगळ्या गोष्टी डेव्हलप झालेल्या आहेत तिकडे. ओके, आणि फुलं वगैरे छान लावून ठेवतं रेस्टॉरंटच्या बाहेर. त्यांना खूप आवड आहे. सूर्य कडक आहे. त्याचे वाजले 4 आणि सूर्य असं आहे जसे दुपारचे 2 वाजले. पण थंडावा असल्या कारणाने तेवढा फरक पडत नाही आहे. कुठे आहे, चला ऑन द वे बघू. असेल मिळेलच कुठे ना कुठे. बाय द वे मेडिकल शॉप्स यांची खूप, हां हे बघा, नाही हे काय आहे, जसं सी पंखा असं काहीतरी आहे. आपल्या कामाचं नाही. अच्छा, बाय आपल्याला मेडिकल शॉप हे खूप जवळजवळ आहेत, जास्त लांब नाही आहे. आपल्याला मिळेलच. कोणाच्या दिशेने मी रेकॉर्ड करत नाही आहे, बट हो, क्या हाल है? ठीक है भाई. गुड. कहाँ से? पंजाब से या नहीं, मुंबई. मुंबई से? यस. हाँ भाई यहाँ पे आप एज अ टूरिस्ट आए हुए हैं? एज अ टूरिस्ट आया हूँ. सोलो ट्रिप है. पीटर्सबर्ग में हॉस्टल 44 में. अच्छा. और कैसे चल रहा है? क्या हो जाए? आप क्या कर रहे हो? हम यार कल ही आए हैं यहाँ पे. हाँ, बिजनेस पर्पज के. अरे क्या बात है, क्या बात है. वेरी गुड. चलो, विश यू ऑल द बेस्ट यार आपसे. चलो, ऑल द बेस्ट. आता पाकिस्तानी भेटले, त्यांना आवडलं, भाऊ वगैरे बोलतात. पण आता मी इंडियन समजून त्याला हात मिळवला. पण आता त्याच्यानंतर पुढे कन्व्हर्सेशन काय करू, भाऊ वगैरे म्हटल्यावर. ठीक आहे, हरकत नाही.
बाकी रेकॉर्डिंगचा पर्पज तुम्हाला कळलं असेल. मेमरी आणि रस्ता लक्षात ठेवण्याकरता करतोय. आईल्यानंतर वांदे नको व्हायला एकटा येताना. चलो, इकडनं रस्ता माहिती आहे. मेडिकलची पण टूर देतो. मेडिकल शॉप कशी असतात इकडचे. आपल्याला एनतेका सापडलं. जसं मी तुम्हाला सांगितलं एनतेका इकडचं मेडिकल शॉप आहे. आलो होतो बरोबर आपण. I have a shoe bite. Powder, cream. बापरे, इथेच होतं. मी आपलं फिरतोय. बाय द वे, हे अशा पद्धतीचं काहीतरी आहे. बसायला पण जागा ठेवलेली आहे. तुम्ही लावा. आणि सगळे असे क्रीम्स इथे मिळतात. तिला बोललो मी, मला शू बाईट झालंय. पाय दाखवलं तिला. शू बाईट म्हटलं, शू वाटलं तिला. बूट घ्यायला आलोय. तर बघू आता काय देते ती मला. स्मॉल. ओह, हे बोरो प्लस तर आपलंच आहे यार. हामाच इंडियन. इंडियनच आहे आणि आपल्याला विकताय. ठीक आहे, घेऊया. एनतेकाचं काम झालं आपलं. पुढे वळूया. मित्रांनो, आता आपण जाऊया सदोवा स्टेशनला. आणि सदोवा स्टेशनवरून आपल्याला जायचं आहे पुढे. एक असं ज्या लोकल जास्त जातात. एका रशियनने मला सांगितलं तिकडे जा, तुला आवडेल. जर तुला ग्रीनरी आवडत असेल, नदी आवडत असेल, गर्दी कमी पाहिजे. तिथे खेळतात लोक. आणि मी तो व्हिडिओ पाहिला, त्याच्यावर मला वाटतं की तिथे व्हिजिट तर पाहिजे. एकदा जाणं आवश्यक आहे. आलो एवढा लांब. तो रेकमेंड करतो. जास्त लांब पण नाही. आपल्याकडे पास काढलेला आहे दिवसभराचा. छायला वापरणार कधी, वापरूया. तर इकडनं 20 मिनिटावर आहे जर्नी. जास्त लांब नाही आहे. आणि आपण लवकरच पोचू. तोपर्यंत तुम्ही समोरचे व्ह्यू घ्या. थोडं ऊन तोंडावर आहे, त्यामुळे मला व्ह्यू व्यवस्थित मिळणार नाही यार. सावली वगैरे असेल तर. असं उलटं गेलोच होतो. आता मी व्यवस्थित वाटत असेल उन्हामुळे. असं आहे. हां, ही काय विकते बघूया. आपल्या कामाचं नाही आहे, लेडीज आहे. बायकोला कॉल करू तिला हवं असेल तर. चलो, लेट्स गो. काल मी ह्याच रोडने आलो होतो. कालचेच रस्ते आहेत ते. आणि इकडेवर माझी गाडी थांबलेली. मग पुढे जाऊन विचारल्याच्यानंतर मला कळलं कुठे जायचं आहे. तर इकडनं मला माहिती आहे कसं जायचं. पर्पल लाईनने जायचं आहे. मला या रोडला यावं लागेल. सिग्नलला उभे आहेत लोक. आपण थांबू.